दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। दी न्यूज प्लस चॅनल आणि इन स्मार्ट मीडियाच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। या अंतर्गत मोठ्या उत्साहामध्ये विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। दरम्यान होडगी रोडवरील इन स्मार्ट मीडियाच्या कार्यालयामध्ये श्री गणरायाच्या मूर्तीचं पूजन माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत सुपर किड्स प्रीकुलच्या प्रिन्सिपल वीणा बंडे, करजगी ज्वेलर्सच्या स्वीटी करजगीकर, लावण्या गार्डन्स प्रीकुल प्रिन्सिपल चेतन खडतरे, एसके ज्वेलर्स तथा मेघ संजीव फार्माच्या मेघा क्षीरसागर, स्नेहा क्षीरसागर यांची यावेळी उपस्थिती होती। या प्रसंगी आस्मेय क्षीरसागर, माहिज्ञ क्षीरसागर, सोनाली करजगीकर या चिमुकल्यांचाही समावेश होता। माजी नगरसेविका राजश्री चव्हाण तसंच महिलांनी दी न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि इन स्मार्ट मीडियाचे डायरेक्टर योगेश वाघ यांच्या उपक्रमशीलतेची यावेळी प्रशंसा करत सामाजिक पर्यावरण यासह विविध विषयांवर मतमतांतर व्यक्त केली। गणपती बाप्पाच्या आरतीसाठी बोलवल्यास प्रथम त्यांचे खूप खूप आभारी आहे की आम्हाला हा जो मान मिळाला आहे ते खूप या चॅनलच्या माध्यमातून खूप छान वाटलं आहे आणि दरवर्षी प्रगती व्हावी। मी सर्वांना आवाहन करते की आपले जे इन न्यू महाराष्ट्र चॅनल जे आहे ते प्रसारित झालेलं आहे ते खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये कार्यक्रम सुद्धा खूप छान घेतले जातात आणि सर्वांना मी सांगू इच्छिते की सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कार्यक्रमात उपस्थित राहून यांना सहकार्य करावं। नमस्कार, मी स्वीटी भीमाशंकर करजगीकर ज्वेलर्स कडून येत आहे। आज मला द न्यूज प्लस आणि स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी जे आज गणपतीचं आगमन केलेलं आहे त्याच्या पूजेसाठी आरतीसाठी जो बहुमान आम्हाला दिलेला आहे त्याच्याबद्दल आज मी खूप खूप आभारी आहे। वाघ सर, चौंडे सर यांनी आज इथे जे काही प्रयोजन केलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे। आणि ज्या गोष्टीची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो, 11 दिवस जो गणपती येतो म्हणजे गणपतीची आराधना करण्यासाठी किंवा प्रत्येक आपण जे काही शुभ कार्य असतं त्याची सुरुवात करताना गणेशाचे पहिले नमन करतो, त्याला आपण आमंत्रण देतो आणि त्यांच्या थ्रू आपण बाकीच्या कामाची सुरुवात करत असतो। तर गणपती हा देव खूप पटकन सर्वांना प्रसन्न होणारा आहे, त्याच्यामुळे सगळेजण अगदी आतुरतेने ढोल ताशाच्या पथकाने आणि हे सोलापुरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये 11 दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आणि मला हे एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांततेने आणि काल जे डॉल्बीयुक्त प्रदूषणमुक्त जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे अचानक होणारे मृत्यू किंवा जे काही अचानक होणारे काही त्रास आहेत त्यासाठी खूपच काल शांततेमध्ये आणि कोणाच्या कंटामुक्त झाल्यासारखं खूप असं छान वाटलं। तर असं वाटतं की नेहमी अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि ह्याच्यातही अजून काही सुधारणा होती तर सोलापूरकर नक्कीच प्रतिसाद देतील। धन्यवाद। नमस्कार, मी मेघा क्षीरसागर, मेघ संजीव फार्मर्सचे ओनर आहे आणि माझ्याकडे पूर्ण म्हणजे ऑर्गॅनिक आपण सगळे हुरडा पार्टी किंवा सगळ्यांच्या आरोग्याला ऑक्सिजन छान मिळावा ह्या एक दृष्टिकोनातून मी माझी फार्मर्स चालू केलेले आहे। तर आज सरांनी योगेश वाघ सरांनी आणि चौंडे सरांनी द न्यूज आणि स्मार्ट महाराष्ट्र न्यूज या दोघांच्या विद्यमाने गणेशाचे आगमन झाले आणि त्याच्या पूजेचा आरतीचा बहुमान आम्हाला मिळालेला आहे। तर त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद आणि सरांचे खूप कार्य असेच पुढे प्रगती हो हीच गणेशाची चरणी प्रार्थना आणि सरांना खूप खूप पोलीस सरांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार सर्वांना, माझं नाव आहे वीणा शैलेश बंडे, मी सुपर किड्स प्रीस्कूलची प्रिन्सिपल आहे। स्मार्ट महाराष्ट्र अँड द न्यूज प्लस चॅनल आज इथं संयुक्त विद्यमानाने आज इथं आपल्याला आरतीसाठी गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आमंत्रण दिलं होतं, त्याबद्दल खूप खूप आभार। इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं, संधी भेटली आरती करायची, बाप्पाची सेवा करायची संधी भेटली। सोलापूरकरांना एकच मेसेज द्यायचं मला, जे सगळीकडं स्कूलमध्ये आपण पाहतो की डीजे मुक्त मिरवणूक करायचं, जे आपल्याला मेसेज द्यायचे की सोलापूरकर या डीजे मुक्त मिरवणूक करतात, हे संदेश आपल्याला द्यायचे। जास्त नॉईज पोल्युशन न करता चांगले बाप्पाचे आपण
श्रद्धे भक्तीने पूजन पण करू शकतो हे आपल्याला सोलापूरकरांना दाखवून द्यायचं. तर आम्हाला इथं बोलवलं, संधी दिली, त्याबद्दल योगेश्वर सरांचं चौळे सरांचं धन्यवाद. स्नेहा क्षीरसागर, आज आम्हाला योगेश सर द न्यूज चॅनल आणि द न्यूज प्लस चौंडे सरांनी आम्हाला आरतीचा जो बहुमान दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. असंच काल गणपतीचं आगमन झाले सोलापूर शहरात, तर एकदम DJ मुक्त केल्यामुळे त्यामुळे सगळ्यांना छान वाटले की असंच परंपरा कायम राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज येऊन खूप छान आनंद होत आहे, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी चेतन जयंत फडतरे, चेतन सेवा मंडळ आणि लावण स्कूलचा संस्थापक. आज आम्हाला न्यूजच्या तर्फे आणि स्मार्ट महाराष्ट्र न्यूजच्या तर्फे योगेश सरांनी इथं इन्व्हिटेशन दिलं आणि आय एम व्हेरी थँकफुल फॉर द काइंड इन्व्हिटेशन. त्यांनी आज आम्हाला इथं आज इन्व्हिटेशन दिलेलं आहे, गणेश पूजन होतं आज, त्याबद्दल सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. आणि सोलापुरात जो गणेश उत्सव होतो तो माझ्या म्हणजे सगळ्या सर्व नागरिकांना वगैरे मला सांगण्यात येते की जो सांस्कृतिक गणेशोत्सव आहे त्यांनी त्या पद्धतीनेच करायला हवं. DJ डॉल्बी हे सगळं सध्या तरी आपण टाळायला हवं, कारण की पर्यावरण जे आहे हे ह्याच्यामुळे धोक्याने पडतं. सो आपण जो आहे तो जो आपल्या सांस्कृतिक पद्धतीने जो असतो सो आपण सण साजरा करायला पाहिजे, अशीच माझी सगळ्या सोलापूरच्या जनतेला विनंती आहे. नमस्कार, माझं नाव माहिती क्षीरसागर आहे आणि आज मी इथं सरांकडे आली आहे. म्हणजे सरांनी आम्हाला बोलवलं आहे, तर त्याच्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज प्लस. तर आज आम्हाला हा सरांनी मीन्स आम्हाला आरतीचा मान दिला आहे, मी खूप खुश आहे. आणि काल आमच्या घरी गणपती स्थापना झाली मीन्स घरी सगळ्यांच्या, आणि मी खूप खुश होते काल. आणि ह्या सरांनी आम्हाला इथं बोलवून आरतीचा मान दिला, मी खूप खुश आहे. आज इथं आम्ही आज आरती केली. आणि काल जे पण फटाक्यांचं प्रदूषण झाला त्यासाठी प्लीज कोणी पण प्रदूषण वगैरे करू नका, आणि ही माझी विनंती होती. आणि मला खूप चांगलं वाटलं इथं येऊन, मी तर खूप खुश आहे. आणि मी ह्यांची न्यूज वगैरे पण बघते आणि मला खूप आवडतं. थँक्यू. दरम्यान दी न्यूज प्लसचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि इन स्मार्ट मीडियाचे डायरेक्टर योगेश वाघ यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं. या प्रसंगी चॅनल आणि मीडियाचा स्टाफ तसंच इन स्मार्ट मीडियाच्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नयना वड्डो, ऑफिस कोऑर्डिनेटर वर्षा म्हामाणे आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.